जर का तुम्ही जेवणापूर्वी आणि संडास आल्यानंतर जर अशा पद्धतीच्या 6 स्टेपनं जर हात धुतले तर निश्चितपणे तुम्हाला साथ रोगापासून जे म्हणजे दूषित पाण्याच्या माध्यमातून जे 80 प्रकारचे आजार होतात ते होणार नाही. 80% आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. बरोबर आहे. आता हे झालं हात धुण्याची पद्धत. आता या ठिकाणी तुमचे केस तर तुम्ही कापलेले आहेच, म्हणजे तुम्हाला केस विचारण्याचा काही प्रश्नच नाही. आता राहिलं तुमचे बोटाचे नख, हे नख सुद्धा व्यवस्थित कापून घ्यायचे. बरोबर आहे. दररोज आंघोळ करायची. दात किती वेळा घासायचे? दात एकदा सकाळी आणि संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी. बरोबर आहे. आणि सोबतच तुमचं महाराज शिबिर किती दिवस आहे? 15 दिवस. बरं, 2 दिवस संपले, अजून 13 दिवस आहे. तर आपले जे वरिष्ठ महाराज आहेत यांच्याकडून तुम्हाला या मंदिराचा आजूबाजूचा जो परिसर आहे हा स्वच्छ करायचा असतो. कशासाठी? कारण वैयक्तिक स्वच्छतेसोबत परिसर स्वच्छता असणं गरजेचं आहे. आपले कपडे स्वच्छ असले पाहिजे, आपली झोप चांगली झाली पाहिजे, आपण जेवण सुद्धा चांगल्या पद्धतीचं म्हणजे पोषक तत्व जेवण आपण घेतलं पाहिजे. बरोबर आहे. या पद्धतीचे आपण नियम पाळायचे, स्वच्छ पाणी प्यायचं. आणि आम्ही तुमच्या सर्व मुलांसाठी शिबिरासाठी एवढ्याचा स्टॉक आणून ठेवलेला आहे. थोडंफार